लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जाते। निलेश लंके हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये परतणार असल्याच्या चर्चा बळावल्यात। निलेश लंकेंनी शरद पवारांची मोदी बागेत जाऊन भेट घेतल्याचे पुरावे हे पुढारी न्यूजच्या हाती लागले। सकाळी 9:53 लंके भेटून बाहेर निघाले। पवारांची भेट घेतल्याचं मोदी बाग सोसायटीच्या एंट्री गेटवरती उल्लेख सापडलेला आहे। पण काही वेळापूर्वी शरद पवारांनी या सर्व चर्चा चुकीच्या असल्याचं म्हटलं होतं। तर दुसरीकडे आता निलेश लंकेंनी अमोल कोल्हेंची भेट घेतलेली आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या या सगळ्या घडामोडी संभ्रम वाढवणाऱ्या आहेत। आणि या विषयी बोलण्यासाठी ज्ञानेश्वर आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, एकीकडे मोदी बागेमध्ये शरद पवार आणि निलेश लंके यांच्यामध्ये भेट होते, दुसरीकडे मग शरद पवार स्वतः या सगळ्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं सांगतात आणि तिसरीकडे पुन्हा निलेश लंके आणि अमोल कोल्हे यांच्यामध्ये भेट होते। या सगळ्या घडामोडींचा काय राजकीय अर्थ काढायचा आणि कसा काढायचा? सर्वप्रथम पुढारी न्यूजनं जी बातमी दिली होती की निलेश लंके हे अजित पवारांची साथ सोडून शरद पवारांकडे येणार, हे निश्चित झालेलं आहे। तशी पुष्टी मिळालेली आहे। अशा पद्धतीच्या चर्चा खोट्या असल्याचं शरद पवारांनी भेटीनंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितलं खरं, पण भेटीचे पुरावे आपल्या हाती लागलेले आहेत। इतकंच नाही तर आज निलेश लंके आणि शरद पवार यांची मोदी बागेत भेट झाली। त्यानंतर जेव्हा पत्रकार परिषद सुरू झाली तेव्हा निलेश लंके घरातून बाहेर पडले आणि अमोल कोल्हेंच्या भेटीसाठी पोहोचले। हडपसरच्या परिसरात अमोल कोल्हेंची निलेश लंकेंनी भेट घेतलेली आहे आणि जवळपास लोकसभेचे उमेदवार निलेश लंके असतील अशा पद्धतीचा अंतर्गत जो चर्चेतला विषय आहे तो ठरलेला आहे। फक्त निलेश लंकेंची उमेदवारी जाहीरपणे घोषित होणं बाकी आहे। शरद पवार हे का टाळतायत तर याच्या पाठीमागे अशी एक शक्यता असू शकते की या सगळ्या चर्चा जर फुटल्या तर अजित पवारांकडून निलेश लंकेंना थांबवण्याचे प्रयत्न होतील आणि हे शरद पवारांना होऊ द्यायचं नाही, म्हणून शरद पवारांनी तसं जाहीरपणे सांगणं टाळलेलं जरी असलं तरी आता ही गोष्ट काही लपून राहिलेली नाही। कारण या भेटीचे अमोल कोल्हेंच्या आणि निलेश लंकेंच्या भेटीचे व्हिडिओ समोर आलेले आहेत। निलेश लंके शरद पवारांना भेटायला गेले याचे तिथल्या डायरीमध्ये इन आउट दोन्ही वेळा ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत, ते पुरावे समोर आलेले आहेत। फक्त आता एक जी आज प्रवेश होणार अशी जी चर्चा होती ती फक्त काहीशी पुढे गेली आहे। अंदाज असा आहे की 16 तारखेला निलेश लंकेंचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश होऊ शकतो। गुरुप्रसाद, धन्यवाद ज्ञानेश्वर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।